तर चला मी इथं बनवणार आहे मेथीचे पराठे। त्यासाठी एक गड्डी मेथी मी इथं घेतलेली आणि स्वच्छ अशी निवडून घेतली। त्यानंतर 2 मी नितळायला कद्दीची ठेवलेली होती, पूर्णपणे नितळून झालेली। तर चला कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा। आजचा दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जाओ ईश्वरचरणी प्रार्थना करते। तर मी तर साहित्य घेतले, 2 कांदे कापलेले, 3 हिरव्या मिरच्या आणि 2 टमाटे मी इथं कापून घेतलेले। चॉपिंग बॉक्सवर जाडसर कापून घेतलेले आणि आता हे गोल चॉपिंग भांड्यामध्ये मी एकदम बारीक करून घेणार आहे। याच्यामध्ये ना परफेक्ट आपल्याला जेवढं हाताने कापता येत नाही ना तेवढं इथं मस्तपैकी बारीक होऊन जातं। त्यासाठी मी याच्यामध्ये अशा प्रकारे बारीक करून घेतलेले आणि तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये खूपच छान मस्त असं बारीक झालेलं आहे। तर आता मी ही मेथीची भाजी आहे ना नितळून सुकून घेतलेली होती, नितळून सुकवून घेतलेली होती मी तिला। आता मस्तपैकी अशी बारीक कापून घेतली आणि त्यानंतर या चॉपिंगच्या भांड्यामध्येच मी हिला बारीक करून घेणार आहे। अशा प्रकारे मी इथं या भांड्यामध्ये आता भाजी टाकून घेतलेली आहे आणि आपल्याला इथं बारीक करून घ्यायची हिला। एक भांडं माझं केलं गेलं, आता हे दुसरं भांडं मी बारीक करते। याच्यामध्ये आहे ना आपण मेथी हाताने कापतो ना एवढी बारीक होणार नाही, त्यासाठी मी इथं बारीक करून घेणार आहे। या चॉपिंगच्या भांड्यामध्ये गोल भांडं खूप छान असतं हे, याच्यामध्ये काहीही तुम्ही बारीक करू शकता। परत आपल्याला मिक्सर लावायची गरज राहत नाही। तर बघा अशा प्रकारे हे बारीक झालेलं आहे। मी आता एका भांड्यामध्ये याला काढून घेणार आहे। स्टीलचा बाउल मी इथं घेतलेला, त्याच्यामध्ये आपल्याला ही बारीक केलेली मेथी टाकून घ्यायची। ही बघा पूर्णपणे मस्त अशी बारीक झालेली। आता ही मेथी मी इथं टाकून घेतलेली, बघा छानच मस्त बारीक झालेली आहे ना। तर बघा आता याच्यामध्ये आपल्याला जे काही आपण कांदे, टमाटे, हिरवी मिरची चॉपिंग करून घेतली होती, बारीक करून घेतली होती, ती सुद्धा आपल्याला इथं टाकायची आहे। त्यानंतर हे सर्व काही कडधान्याचं मिक्स ते पीठ आहे, हे 2 छोट्या छोट्या वाट्या। त्यानंतर जिरं घेतलं आहे, चटणी घेतली, तिखट फिक्कट, थोडीशी हळद घेतलेली आहे, थोडासा हिंग आणि चवीनुसार आपल्याला लागणारं मीठ। त्यानंतर इथं मूग डाळीचं मूग दळून आणलेली आहे मी, त्याचं पीठ घ्यायचं आहे आणि हे पहिल्या हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्णपणे असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे याला। त्यानंतर आपल्याला आहे ना इथं थोडं थोडं असं जसं लागेल ना तसं लागता पाणी घालायचं आहे आणि मस्तपैकी याला भिजून घ्यायचं आहे। जास्त घट्ट नाही भिजायचे आणि जास्त पातळही नाही, कारण की आपल्याला हाताने थापायचे आणि हाताने थापलेले हे थेपले ना खूप छान येतात। मेथीचे भाजीचे थेपले म्हणतात याला। तर चला हे असं पूर्ण मस्तपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी लागलं तर मी टाकलं, त्यानंतर पूर्णपणे असं भिजून घेतलेलं आहे मी, बघा। आणि याला आपल्याला आहे ना 10 मिनिटासाठी मोरायला ठेवायचं आहे, कारण की ते कडधान्याचं आणि मुगाचं पीठ आहे ना मस्त अशी मोरलं जातं भाज्यामध्ये। तर आता मी इथं झाकण ठेवून झाकून देते, 10 मिनिटासाठी झाकून ठेवते मी आता। तर चला 10 मिनिटं आपले इथं झाले। मी आता गॅस पेटून तवा ठेवते। जास्त काही नाही, तुम्हाला 2-3 थेपले मी इथं करून दाखवणार आहे आणि खूप स्वादिष्ट आणि खायला पण खूप छान। आणि हे थेपले तुम्ही लहान मुलांना सुद्धा टिफिनमध्ये देऊ शकता, ते खूप आवडीने खातील। तर अशा प्रकारे मी हे थापून घेतलेले आणि आता अजून सध्या थोडंसं थंडी पण पडते, त्यासाठी हे थेपले खूप छान। आणि ऊन पडल्यावर मग हे आपल्याला कसं मेथीची भाजी थोडी कडसरच लागते, त्यासाठी बनवता येणार नाही, त्यासाठी आताच तुम्ही बनवून घ्या। तर त्यासाठी म्हटलं चला मेथी पण होती माझ्याकडे, मस्तपैकी बनवून घेतले मी। तर अशा प्रकारे थोडंसं थापून मस्तपैकी पलटून द्यायचं, नंतर ब्रशने मस्त तेल लावून घ्यायचे आणि बघा किती छान थेपला आपला इथं झालेला आहे। मी आता एका प्लेटमध्ये याला काढून घेणार आहे आणि खरपूसाचा मस्त शेकून घ्यायचा आहे याला, हा बघा। आणि दिसायला पण किती सुंदर दिसतोय। मी आता याला प्लेटमध्ये काढून घेतलं आणि दुसरा थेपला सुद्धा आपल्याला असंच थापून घ्यायचा आहे, हे बघा। आणि हाताने पटकन थापलं जातं।
मी आहे ना बऱ्याच ताईंचा व्हिडिओ बघितला की ते आहे ना कोणते पण असे थेपले करताना रुमालावर किंवा कागदावर, मला ते तसेच जमतच नाही. मला हे असे हातानेच थापलेले जमतं. त्यासाठी मी आता हातानेच थापते कोणतेही थेपले ना हाताने. आणि जास्त जाड जर झाला ना, असं छोटी उन्हातली आहे माझ्याकडे, त्याच्याने बारीक करून घेते. पण हाताने थापलेले थेपले खूप छान, खूप चव देतात हा. त्यासाठी मी हातानेच थापते जास्त करून. तर बघा मस्तपैकी गोल करता येतो आपल्याला उन्हातलीने. तर याला मी आता परतून देते थोडंसं तेल टाकून. याला आपल्याला आता पलटून द्यायचे. खायला खूप छान राहतात हे थेपले. तर परत आपल्याला इथं थोडंसं मागच्या बाजूला पण तेल लावून घ्यायचे. परत असं पलटून घ्यायचं आहे. आणि बघा खूप छान मस्त हा थेपलासुद्धा आपला मस्तपैकी असा खरपूस झालेला आहे. आता आपल्याला सर्व करायचं आहे. तर एका प्लेटमध्ये मी हे दोघं थेपले टमाटा सॉस आणि दही मी इथं ठेवलेलं आहे. तर त्याच्यासोबत खूपच छान लागतं. तुम्ही चटणी कोथिंबीरीची तीसुद्धा बनवू शकता. पण मी कोथिंबीरीची चटणी, राकेश म्हणे प्रत्येक वेळा नको मम्मी, मला दहीसोबत खायचे. मग दही तर दही आणि टमाटा सॉस ठेवलेलं आहे. तर चला आजपुरता एवढाच व्हिडिओ. भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व यूट्यूब फॅमिलींना बाय बाय. चला तुम्ही पण या आता मेथीचे थेपले खायला. भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये.